सत्य को खोजने वाले आप सभी साधकों का हमारा नमस्कार। जैसे मैंने पहले आपसे बताया था कि सत्य है सो है, उसे आप बदल नहीं सकते, उसको आप वर्णित भी नहीं कर सकते, उसके बारे में आप कुछ कहने से भी उसे आप जान नहीं सकते। किताबों को पढ़ के भी आप सत्य को जान नहीं। हाँ, इशारा जरूर हो सकता है कि सत्य क्या है। सबसे पहले हमें ये जान लेना चाहिए कि कोई सी भी बात अपनाने से पहले उसका पहले पूरी तरह से प्रतीत करना चाहिए, उसका अनुभव लेना चाहिए। उसको बगैर जाने अगर आप सिर्फ आंख मूंद के उसमें उतर आए तो वो भी बेकार है, और उसको अंधे जैसे आप गलत सलत कुछ कहते रहे तो भी वो व्यर्थ है। आज की हमारी परिस्थिति आप देख रहे हैं कि घोर कलयुग है, और इस घोर कलयुग में हर मनुष्य को, हर मानव को किसी न किसी तरह की विवंचना है, तकलीफ है, परेशानियां हैं, चाहे वो शारीरिक हो, चाहे वो मानसिक हो, चाहे वो बौद्धिक हो। इन सब परेशानियों के लिए आपको परमात्मा ने इस सृष्टि में जन्म नहीं दिया, क्योंकि हर तरह की गरीबी, अज्ञान और दुष्टता, इन सब के बीच आज हम बिल्कुल पिसे जा रहे हैं। कुछ लोग हैं जो बहुत अच्छे हैं, धार्मिक हैं और सत्यवादी हैं, वो तो और ही ज्यादा त्राही त्राही होते, और भी ज्यादा सताए जा रहे। ये सबकी यातनाएं देख करके ये सिद्ध होता है कि इतना घोर कलयुग संसार में आया है। भ्रष्टाचार जरूरत से ज्यादा हर जगह आपको दिखाई देता है, और इसके खिलाफ जो आवाज उठाएगा उसके पीछे लोग लग जाते हैं, उसको परेशान करते हैं। इस भ्रष्टाचार से पीड़ित हमारा आज समाज न जाने किस अधोगति को जा रहा। अब कोई कहेगा कि इसमें हम जो पैसे की लालच में पैसों के पीछे भागते हैं, तो हमारे अंदर पैसों ही के संस्कार आ गए हैं, उससे ये खराबी आई है, ऐसा सोचना भी गलत है। इसके अलावा बहुत से और कारण हैं जिसके कारण आज हम इतने संतप्त, इस कदर दुखी और इस कदर परेशान। समझने की कोशिश ये करनी चाहिए कि ये सब हमें क्यों देखना पड़ा। ये नियति का एक समय, नियति ने एक समय ये आपके लिए बनाया, इसलिए बनाया कि इस विक्षिप्त दशा में, इस भ्रांतिमय दशा में आप सोचें कि इससे निकलने का कोई मार्ग है या नहीं। जब आप इस बात को सोचने लगते हैं और खोजने लगते हैं कि ये मार्ग कौन सा है, तब आप देखते हैं कि आप एक साधक हो जाते हैं जो सत्य को खोज रहे। ये साधक की जो एक लगन है, वो लगन ही आज बहुत आवश्यक है। उसको अगर शुद्ध इच्छा हो कि हाँ मैं इसको ढूंढ के ही छोड़ूंगा, तो वो नम्रता पूर्वक इस चीज को खोजता है और बहुत गलत जगह फंस जाता है।
आजकल आप जानते हैं कि हर तरह के लोग पैसा इकट्ठा करने के लिए धर्म के नाम पे, भगवान के नाम पे और अनेक तरह के चीजों के नाम पर पैसा कमा रहे हैं। और जिन लोगों के पास पैसा है वो इसमें लूट रहे हैं, और जिनके पास नहीं है वो भी इसमें बेवकूफ बन रहे हैं। उसका दोष हमें देना चाहिए इस कलयुग को, क्योंकि जब आदमी घबरा जाता है तो किसी न किसी गलत रास्ते पे जा सकता है, और इसका सही रास्ता क्या है उसे देख लेना चाहिए। अब हम भी आपसे जो कुछ बातें करने वाले हैं उसमें आपको अंधे दृष्टि से विश्वास नहीं करना चाहिए, वो भी बेकार चीज है। आपको चाहिए कि आप इसका अनुभव लें, और इस अनुभव को अगर आपने सिद्ध किया और जान लिया, तब अगर आप इसे न माने तो आप भी एक बेईमानी के शिकार हैं। अपने साथ तो कम से कम हमें ईमानदारी करनी चाहिए। और आजकल जो बहुत दिशा भूल करने वाले लोग निकले हुए हैं वो हमेशा लोगों को गलत रास्ते पे डालने की कोशिश करेंगे, और ये दिशा भूल करके ही वो कुछ न कुछ अपने को सबका प्रतिनिधि समझते हैं, और उन्होंने एक मंच अपना तैयार कर लिया। ऐसे लोगों से बच के रहना चाहिए, क्योंकि इन लोगों ने आज तक किसी की भलाई की नहीं, सिवाय इसके इसका विरोध कर, उसका विरोध कर, इसको करो, उससे कोई फायदा होने वाला। फायदा तो तब होगा कि इसका साक्षात्कार हो, आप इसे प्राप्त करें, इस सत्य को आप अपने उंगलियों पर जाने, अपने सेंट्रल नर्वस सिस्टम पे जाने, तभी ये बोध होगा जिससे बुद्ध बने थे, और तभी इसे विद जिससे वेद बने। सिर्फ ज़बानी जमा खर्च और बेकार की बातों से ये कार्य नहीं होना। इस महाराष्ट्र में अनेक संत साधु हो, अनेक दृष्टा हो गए, यहाँ तक कि रविंद्र बाबू जैसे महान कवि ने महाराष्ट्र की महती गाई। इस महाराष्ट्र में ऐसी भूमि में कोई विशेषता है। अब कोई कहेगा कि आपका ये इसमें क्यों विश्वास है महाअष्टविनायक, या आप क्यों कहती हैं यहाँ पे 3 देवियों का स्थान है। मैं तो कहती 4 देवियों का स्थान। ये सत्य है कि झूठ है, ये हम कैसे माने? पहले आप अपने बारे में तो जान लो, पहले आप अपने को तो समझ लो कि आप क्या हैं। जब तक आप में आत्म साक्षात्कार नहीं होता है, आप नहीं जान सकते हैं कि ये देवी देवताएं क्या है, श्री गणेश क्या है। अंधे जैसी सब चीजें करने से भी कोई लाभ नहीं होता। अब बहुत से लोग मेरे पास आके कहते हैं कि माँ हमने इतने अनुष्ठान किए, अपने ये किया, हमने वो किया, और हमें तो कुछ प्राप्त नहीं हुआ। जब आपका कुछ योग ही नहीं घटित हुआ, जब आपका कनेक्शन ही नहीं है, तो आप कर क्या रहे? इस तरह आप टेलीफोन करें तो कम से कम कनेक्शन तो होने चाहिए। ये सारे अनुष्ठान कर करके आपने जो एक दिमागी बातचीत अपने दिमाग में ले ली कि मैंने बहुत कर्म अच्छे करे हैं और अभी मुझे मोक्ष मिलना चाहिए, मिलना तो चाहिए, लेकिन उसका मार्ग ये कर्म कांड करना नहीं। उसका मार्ग हमारे अंदर परमात्मा ने बनाया हुआ, और उसके बारे में अभी आपको बताया गया कि हमारे अंदर ऐसे ऐसे चक्र हैं, और इन चक्रों के अंदर से जो शक्ति बहती है उसी से हम लोग अपना शारीरिक, मानसिक और बौद्धिक बल पाते हैं। लेकिन थोड़े दिनों में ये शक्ति क्षीण हो जाती है, और जब ये शक्ति क्षीण हो जाती है तो 2-3 तरह की बातें हमारे अंदर आ जाती हैं। पहली तो बात यह है कि हम शारीरिक पीड़ा से त्रसित हो जाते हैं। दूसरी बात यह है कि हम मानसिक पीड़ा से भी त्रसित हो सकते हैं। इसके अलावा हमारा बौद्धिक जो कुछ भी कार्य है वो भी इससे बहुत ज्यादा
ऐसे गर्त में पड़ सकता है कि कभी तो हम एक बात कहते हैं, कभी दूसरी बात कहते हैं, कुछ समझ में नहीं आता क्या। इस कलयुग की सबसे ज्यादा अगर आप किमिया देखना चाहें तो अमेरिका में दिखाई देते हैं। अमेरिका में कहते हैं कि थोड़े दिनों में 65% लोग स्किज़ोफ्रेनिक हो जाएंगे। माने कुछ टाइम के लिए वो पागल हो जाएंगे और कुछ टाइम के लिए ठीक रहेंगे। ऐसे अपने देश में आधे पागल मैंने देखे नहीं अभी तक, पर वहां पर ऐसे बहुत लोग हैं जो कि थोड़े दिन के लिए बिल्कुल अच्छे नौकरी करते, धंधा करते, फिर एकदम से वो उनकी हालत खराब जाती और उसको कोई तरीका नहीं जो ठीक करे। वहां पर अनेक चीजें ऐसी हो गई हैं कि शारीरिक तकलीफें एक अजीब सा स्वरूप लिए हुए, छोटे बच्चे तक वहां बहुत परेशान। ऐसी गंदी गंदी बीमारियां उनको हो गई कि उस बीमारी से उनका छुटकारा नहीं। इसके अलावा वहां पर बहुत से लोगों को ये जो झूठे लोग थे उन्होंने लूट लिया और लूट कर पैसे बना करके बैठे हो। इस प्रकार नानाविध तरीके से त्रस्त ये लोग हैं। और हम लोग तो सोचते हैं कि अमेरिका कोई बड़ी भारी जगह है जहां पर के पता नहीं लोग क्या आनंद के सागर में बैठे, बड़े दुखी लोग। क्योंकि जो लोग बाहर जाते ही नहीं, जिन्होंने कुछ देखा ही नहीं, उनको ऐसी ऐसी गलत फहमियां होती है। इस गलत फहमी से छुट्टी पाने का एक ही मार्ग है कि आप सत्य को जाने, यथार्थ को जाने, रियलिटी को जाने। अब उसका जानने का मार्ग क्या परमात्मा ने हमारे अंदर बनाया नहीं होगा? ऐसा सोच लेना भी एक बड़ी गलती है। परमात्मा ने हमारे अंदर कुंडलिनी की शक्ति बनाई और वो कुंडलिनी की शक्ति जब जागृत होती है तो वो 6 चक्रों में से गुजर करके और ब्रह्मरंध्र को छेदते हुए चारों ओर छाई हुई इस परम चैतन्य की सृष्टि में एकाकारिता प्राप्त करते हैं। यह सत्य बात है, लेकिन मैं कह रही हूं इसलिए नहीं, आपको इसका अनुभव आना चाहिए। और ये बहुत आवश्यक जरूरी चीज है कि आप इसका अनुभव प्राप्त करें, क्योंकि उसी से आपकी जो तकलीफें हैं दूर हो जाएंगी, आपका अज्ञान दूर हो जाएगा और आप सबल हो जाएंगे, समर्थ हो जाएंगे, क्योंकि आपके अंदर ये शक्ति प्रवाहित है। इसी शक्ति के द्वारा ये आज फूल यहाँ लगे हुए हैं, इसी शक्ति के द्वारा हमारा हृदय भी चलता है। ये अगर हमारे अंदर शक्ति है और इसकी अगर जागृति हो सकती है तो उसे क्यों न किया जाए, उसे क्यों न प्राप्त किया जाए। एक महाराष्ट्र में बहुत बड़े आप जानते हैं ज्ञानेश्वर हो गए। ज्ञानेश्वर जी ने 6ठे अध्याय में बताया हुआ है कि कुंडलिनी जो है वही ये कार्य करती है। वो जितना काव्य में बता सकते थे उन्होंने बता दिया। उस पर भी पता नहीं, हो सकता है कि विस्तार पूर्वक बताया हो, पर क्योंकि उस वक्त के धर्म मार्तंड इस मामले में जानते नहीं थे तो उन्होंने कहा कि ये जो 6ठा अध्याय है ये निषिद्ध है, इसको मत जानो। आजकल दूसरे तरह के धर्म मार्तंड निकले हुए जो आधे अधूरे डॉक्टर हैं, आधे अधूरे अपने को इंटेलेक्चुअल्स कहते हैं, आधे अधूरे बुद्धिजीवी हैं। ये लोग कहना शुरू कर दिए ये कोई चीज नहीं। ये कहने से क्या फायदा हो, ये बोलने से क्या फायदा हो, इससे किसको लाभ होने वाला है? बेकार के एक चीज बना करके लोगों को दिशा भूल करना और उनको जो पाना है वो नहीं पाने देना, ये हमारे महाराष्ट्र में बड़ा भारी इसको करें शाप है, कर्ज। ऐसे जो आधे अधूरे बुद्धिजीवी लोग हैं इन्होंने तो अपने महाराष्ट्र का सत्यानाश करके रखा है हर जगह। जब मैं कोई अखबार पढ़ती तो मुझे आश्चर्य लगता है कि किसी भी झूठी बात को सर पे उठा करके ये लोग क्यों इतना दौड़ते और इसे क्यों मानते, इससे किसका लाभ होगा, कौन से समाज का लाभ होने वाला है? इससे कोई सुख आनंद कुछ नहीं मिला। अखबारों में पढ़ पढ़ के मुझे बड़ा आश्चर्य होता है, ये अखबार है इस राजनीति के साथ है, ये अखबार है उस राजनीति के साथ है। अरे ये राजनीति में आजकल के कोई सत्यता है, कोई यथार्थता है, उसमें कोई अच्छाई है? सारे एकदम
जैसे सड़े हुए गले हुए सब ये मंच बने हुए हैं, इनको अगर ठीक करना है तो पहले सब लोग आत्म साक्षात्कार को प्राप्त करें। अगर इसको प्राप्त नहीं होगा, जिसको प्राप्त नहीं होगा वो कभी भी कोई भी सही काम नहीं कर सकता, वो कभी भी किसी को सुख नहीं दे सकता। वो अपनी लालच में, वो अपने ही स्वार्थ में डूबा रहेगा, और कितने ही लोग उससे पीड़ित हो जाएं सो उसे उसमें कोई हर्ज नहीं। और ये लालच सिर्फ पैसा की नहीं, सत्ता की है। पर इन लोगों को अगर आत्म साक्षात्कार हो जाए तो ये लोग भी समझ लेंगे कि हमने आज तक किस मृगजल के पीछे सारी अपनी चेष्टाएं की, क्यों हम ऐसे लोगों के पीछे भाग रहे थे और ऐसी सत्ता के पीछे भाग रहे थे जिससे न तो हमें सुख मिला न दूसरों को मिला। जैसे लालच एक बड़ी भरी चीज है, ऐसी अजीब सी बीमारी है कि उनके पास सब होगा, मोटरें होंगी, गाड़ियां होंगी, सब कुछ होगा, पर तो भी दीवार भी उनके जो है उसमें भी नोट भरे रहने चाहिए। न तो वो दीवारों को अपने साथ ले जा सकते हैं, न मोटरों को ले जा सकते। पर कहने से किसी से ये लोभ, ये मोह छूटने नहीं वाला। एक ही तरीका है कि उनके सामने प्रकाश आत्मा का आ जाए। जिस दिन आत्मा का प्रकाश आ जाता है तो आदमी एकदम देखता है, बाप रे मैं क्या कर रहा था, मैं कहाँ जा रहा था, मैं कौन से नर्क के गर्त में, ये दीवारों में पैसे भर रहा था, ये मैं क्या कर रहा था। ये जब उसको एकदम ज्ञात होता है तो वो सोचने लग जाता है कि ये मैंने कौन सी व्यवस्था कर दी, कल मैं मर जाऊं तो मेरा क्या हाल होगा। मुझे लोग आज बहुत मानते हैं, लेकिन कल मरने पर मेरी क्या दुर्दशा हो। और मरने के बाद भी लोग सोचेंगे चलो छूटे, इस दुष्ट से एक बार किसी तरह से नजात पाए, से किस तरह से छुट्टी हुई। इस तरह के जीवन से जीने से अच्छा यह है कि आदमी अपने को अपने आत्म गौरव में और स्वाभिमान में जिए। अपने स्वाभिमान में जीना इन लोगों को नहीं आता। ये झूठी झूठी बातें फैला करके और झूठे झूठे कार्य करके अपने को बड़े महान समझने लग जाते। ऐसी बाहरी झूठी महानता ऐसी गिरती है कि जो आज बड़े सीना तान के चल रहे हैं तो कल सर के बल खड़े हो जाते। आज अपने को जिस चीज की बहुत जरूरत है वो है देश प्रेम, निस्वार्थ देश प्रेम, देशभक्त। हमने तो भगवान की कृपा से हमारी उम्र यह है कि हमने तो एक से एक देशभक्त देखे, जिन्होंने अपना सारा जीवन जो है वो तन मन धन सब कुछ देश पे अर्पित कर दिया। लेकिन आज ऐसे लोग हैं कहाँ? ऐसे लोग नहीं है, सब ज्यादातर स्वार्थी लोग हैं और उनके पीछे भी सब स्वार्थी लग रहे हैं। पर स्वार्थ शब्द का अर्थ समझना यह है कि जिसने स्व का अर्थ समझा वही स्वार्थी हो सकता है। और ये स्वार्थ हमें प्राप्त हो सकता है अगर हमने अपनी कुंडलिनी को जागरूक करके और अपने आत्मा का दर्शन किया। आत्मा का प्रकाश जब हमारे अंदर आता है तो सबसे पहले मनुष्य के मुख पे ही एक दीप दिया जाता है, उसके चरित्र में एक विशेषता आ जाती है, एक आदर्शवादी हो जाता है। उसमें ऐसी छोटी छोटी ओछी बातें भाग जाती और एक दैदीप्यमान चरित्र उसके अंदर जीवित होता। इसको प्राप्त करने के लिए आपको कहीं जाने की जरूरत है, कोई जंगलों में घुसने की जरूरत नहीं, उसी साधु सन्यासियों के पास जाकर के तप जप करने की जरूरत नहीं, अपना घर द्वार अपनी बीवी बच्चे छोड़ने की किसी चीज की जरूरत नहीं। ये सब आप ही के अंदर चीज है जिसकी जागृति होनी चाहिए, जिसकी जागृति होते ही आप इसे प्राप्त होते हैं। लेकिन आप क्यों ऐसे लोगों पे विश्वास करते हैं जो आपसे कहते हैं जागृति मत लो? ऐसे लोग तो समाज कंटक हैं जो
कि कोई धंधा और बचा नहीं तो इस तरह की बातें करते हैं कि आप अपनी जागृति मत लो, आप अपनी संपत्ति मत लो, आप अपना गौरव प्राप्त करें। मनुष्य इतना गौरवशाली, उसको परमात्मा ने मनुष्य बनाया, वो इसलिए नहीं कि ऐसे गंदे लोगों की, ऐसे महामूर्ख लोगों की वो गुलामी करे। उसने बनाया है कि वो अपने गौरव में खड़ा हो जाए, अपनी शान में खड़ा होकर के देखे कि मैं क्या चीज हूं, और उसकी पूर्ण व्यवस्था हर एक मनुष्य के अंदर है। अगर मैं कह रही हूं तो इससे मुझे कोई लेना देना नहीं, मुझे आपसे कुछ लेना देना नहीं। अगर कुछ है तो देना ही है, और देना ये ज्ञान है कि आप कितने महान हैं, आपके अंदर ये शक्ति कार्यान्वित हो और इसे आप प्राप्त करें। और प्राप्त करने के बाद जैसे कोई बीज अपने आप ही इस माँ की कृपा से जागृत हो जाता है, तो उसके अंकुरित एक छोटे से अंकुर से ही आगे बड़ा वृक्ष हो सकता है। आप भी ऐसे बड़े बड़े वृक्ष हो सकते हैं। खासकर इस पूना को आप जानते हैं कि शास्त्रों में पुण्य पटनम कहते हैं। इस शास्त्रों में पुण्य पटनम कहा जाता है, पर ऐसे कुछ दिखाई नहीं देता यहाँ कोई पुण्य बटोर रहा है, या तो जो देखते वही पैसा ही बटोर रहा है। पुण्य बटोरने के लिए भी आपको ज्ञान और आत्मा का प्रकाश चाहिए। उसके बगैर आप यही नहीं जानेंगे कि पुण्य क्या है और पुण्य क्या है। और उसके लिए सारी व्यवस्था मैंने आपसे की है, आपके अंदर परमात्मा ने की हुई है। आपको उसके लिए कुछ करना नहीं था, सिर्फ कुंडलिनी की जागृति के बाद आपको उसको सिंचित रखना चाहिए, उस वृक्ष को बढ़ाना चाहिए, और ऐसे वृक्ष होने चाहिए कि जो और भी वृक्षों को तैयार करें और भी लोगों को अपने छत्र छाया में रखें। मराठीत एक म्हण आहे, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे। आजकाल बैल रिकामे नाही आहे, पण कोणत्या बैलावर बसले तेच कळत नाही। आणि अशा बैलांवर बसून आपले वर्तमानपत्र सुद्धा काय काय गोष्टी वाटेल त्या माणसाचं महत्व करायचं, वाटेल त्या माणसाला डोक्यावर बसवायचं, हे अधर्माचे कार्य आहे, हे लोकांना समजत नाही। इतकी दिशाभूल करून लोकांची काय मिळवणार तुम्ही? चार पैसे ते उद्या गेले तर काही लोक तुमचे पुतळे उभे करणार नाही, आणि केले तरी त्याच्यात वाहनांच्या माळा घालतील। त्याला कारण असं आहे की आज या कलियुगातच हे महत्वाचं कार्य होणार आहे, आणि अशी फार जुनी हजारो वर्षापूर्वी ज्योतिषवाणी झालेली आहे की ह्या काळातच हे कार्य होणार आहे आणि लोकांना हे प्राप्त होणार। ह्या महाराष्ट्रात जिथे संत साधूंनी आपलं रक्त होतं, ज्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे, ज्यांनी सांगितलंय की तुम्ही संत व्हा। संत होणं म्हणजे तुम्ही जंगलात जाऊन बसून जपतप करणे नव्हे, आतून ह्याची घटना होणे, ह्याला संतपणा मिळवणे असं म्हणतात। ही वेळ आलेली आहे, हे सगळ्यांनी जे अनादी काळापासून सांगितलेलं आहे ती होण्याची वेळ आहे। मला असं वाटत होतं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त याचं काम होईल, आणि मी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि मराठी भाषेलाही मी फार मोठा मान दिला। पण बघते काय की हे कार्य उत्तर हिंदुस्थानात फार जबरदस्त होत आहे, आणि आपल्या ह्या महाराष्ट्रात ती स्थिती नाही। त्यांचे पिंडच वेगळे, त्यांचे पिंडच वेगळे। म्हणजे लखनौ सारख्या ठिकाणी 30 IAS चे ऑफिसर सहयोगात आले, 30, आणि त्यात काही महाराष्ट्रीयन पण आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल तर मी त्यांना विचारलं की माताजी, मी म्हटलं की तुम्हाला माताजी बद्दल काय वाटतं, तुम्ही कशा आला याच्यात? मी तर कधी कोणा IAS ला पाहिलंच नाही महाराष्ट्रात की जो सहयोगातून बसेल। त्यांना तर शेपट्या आहे तिथे, आता शेपट्या झडतील, माणसं होतील,
तेव्हा कुठे जाऊन ह्यांच्या डोक्यात येणार आहे तुम्ही कसे झाला भाऊ. म्हणजे त्यांचे पिंड वेगळे, त्यांचे पिंडच वेगळे. आणि आज इथे जितके लोक त्याच्या दुपटीने लोक त्या लखनौ शहरामध्ये आले, दुपटीने. एवढंच आपल्याला माहिती आहे ज्ञान लहानापासून मनापासून. रामदासांची आपण मनाचे श्लोक वगैरे म्हटलेले आहेत. एवढं सगळं माहीत असून सुद्धा आपला पिंड नाही आहे. हे असं कसं झालं. अहो ते मावळे गेले कुठे. मला हेच कधी कधी समजत नाही की या महाराष्ट्राची अशी दुर्दशा कशी झाली आणि लोकांनी असा अधर्म कसा स्वीकार. ह्याला कारण काय. आपले पिंडच वेगळे झाले की हा महाराष्ट्रात काहीतरी कमकुवतपणा आणणार असं काहीतरी झालेलं आहे. हे 25 वर्षामध्ये मी बघते या महाराष्ट्राची फारच कुचंबणा झाली आहे. आणि इथले साधे भोळे लोक कोणत्या मार्गाला जात आहेत, केवढी मेहनत घेतात, पण जे साध्य आहे आणि जे साधायचं आहे तिकडेच लक्ष जात नाही. काही सांगितलं तरी सुद्धा त्याला ते गांभीर्य पाहिजे, ते नाही. मी काही असं म्हणत नाही तुम्ही हे करू नका ते करू नका, असं नाही तसं नाही, काय म्हणत. तुम्ही फक्त जागृती घ्या. तुम्ही स्वतःच तुमच्या आत्म्याच्या प्रकाशात तुम्ही बघाल की तुमच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय, तुमच्यासाठी नाशवान काय, तुमच्यासाठी नुकसानीचं काय ते तुम्हाला कळेल. पण महाराष्ट्रीय लोकांचं मला समजत नाही. मला आता असं वाटतं भैया लोकांना तिथे जागृती द्यावी, कारण महाराष्ट्रीयन कामातनं गेलेले दिसतात. ह्या महाराष्ट्रात तुम्ही ज्या लोकांना निवडता आणि ज्या लोकांची एवढी मान्यता आणि वाह करता ते लोक आहेत काय. अहो ज्या काळी शिवाजी महाराजांसारखे लोक येऊन तुकारामाच्या पायावर येत असत, त्या देशामध्ये तुम्ही कोणाच्या पायावर जाता. झालंय का तुम्हाला. काही आदर्श राहिले नाही, काही स्वाभिमान राहिलेला नाही, काही ह्या महाराष्ट्राची महती राहिली नाही. त्याला कारण फक्त हे की आज आम्ही आपला संबंध इतिहास विसरलो. त्या इतिहासाचा जो फार मोठा आपल्याला अभिमान होता तो अभिमानच. असे स्वाभिमानी लोक ह्या देशात त्याच वेळेला यायला पाहिजे होते तेव्हा शिवाजी महाराज आले. आज शिवाजी महाराजांनी जे म्हटलं होतं की स्वचं तंत्र ओळखा, स्पष्ट सांगितलं होतं स्वचं तंत्र ओळखावे. दुसरं म्हटलं तर मराठा ते तुका मिळवावं. मराठा म्हणजे जागृत. आज कुठेच मराठे मला तर काही दिसत नाही. नुसते फेटे घालून कोणी मराठा होत नाही. आतमध्ये पिंड काय आहे तो पाहिला. आणि एक आव्हान आता महाराष्ट्राला आलेलं आहे. सर्व जगामध्ये मी सांगत सुटले की महाराष्ट्र म्हणजे खरोखर एक महाराष्ट्र. आणि इतर देशातल्या लोकांनी असा विचार घेतला की वा वा काय म्हणा, आपण एकदा महाराष्ट्राला गेलो म्हणजे केवढं आपल्याला मिळालं, आणि ह्या पुण्यपटणात आलो म्हणजे वा 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 काय आता कशाला काशीला जायचं. इथे या महाराष्ट्रात आल्यावर एअरपोर्टवरच नुसता नमस्कारच करत नाही पण मुके घेतात त्या पृथ्वीचे. त्या ठिकाणी महाराष्ट्राची भूमी आहे. अशा ह्या महाराष्ट्रातले लोक आजकाल जे बुद्धिजीवी झाले आणि शिष्टपणा करतात, दुसरे जे राजकारणात उतरू काय वाटेल तो दंगा करत आहेत, त्या लोकांना तुम्ही मानायचं. आणि जे संत साधूंनी सांगितलं तिकडे लक्ष द्यायचं नाही. ह्याचं कारण काय जरी असलं तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुंडलिनीवर कार्य सर्वात जास्त या महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत झालं. नाथपंथांनी हे कार्य इथे केलेलं, त्यांनीच हे कार्य केलं. वेद वगैरे लिहिले ते काही आत्मसाक्षात्कारासाठी एवढे नव्हते, फक्त इशारे होते. भक्ती झाली त्यात इशारे होते. पण जर
वास्तविक कार्य कुंडलिनी जागृतीचं केलंय तर ते नाथपंथीने केलं आणि ते महाराष्ट्रातले लोक पच्छिंद्रनाथ झाले, गोरखनाथ झाले. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी कीव मध्ये गेलो होते. तिथल्या लोकांनी मला सांगितलं, कीवच्या लोकांनी, की महाराष्ट्रात एक मच्छिंद्रनाथ इथे आले होते. लक्ष घाला, मच्छिंद्रनाथ आमच्या इथे आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जगामध्ये आदिशक्ती येणार आहेत. इतकंच नव्हे पण कुंडलिनी म्हणजे काय, मूलाधार चक्र म्हणजे काय, त्याचं चित्र कसं, हे 3000 वर्ष ख्रिस्ताच्या त्यांनी सांगितलं आणि त्यांना अजून ते माहिती आहे. आणि ते सांगतात की मग आमच्याकडे फार उलाढाली झाल्या, त्यामुळे हे सगळं ज्ञान जरी एकीकडे झालं तरी आमच्या म्युझियम मध्ये अजून हे सगळं ठेवलेलं आहे, तुम्ही येऊन बघा. ते तिथवर पोहोचले आणि आता आम्ही कुठे बसलो. हे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ बर्मामध्ये गेले होते, त्याच्याही पुढे गेले होते आणि लोक त्यांची नावं सांगतात. ह्या महाराष्ट्राची ही महती. आणि आता आपण कुठे बसलो, अर्धवट सायंटिस्ट, अर्धवट डॉक्टर्स, अर्धवट माहिती असलेले काही 2-4 पंडित लोक, त्यांना त्या महाराष्ट्राची महती माहित नाही जी त्यांना माहिती. आणि आज म्हणूनच मला पूर्वी आश्चर्य वाटायचं की रशियामध्ये सहयोग असा कसा भेटतो, जिथे देवाचं नाव सुद्धा घेत नव्हते लोक. आणि कीव मध्ये मला आश्चर्य वाटलं, हजारो लोक, हजारो लोक. त्याला कारण आता मला कळलं की मच्छिंद्रनाथांनी तिथे बी पेरलं होतं. त्यांच्याबद्दल श्रद्धा, त्यांच्याबद्दल माहिती त्या लोकांना. त्यांनी टेराकोटाचं सामान घेतलं, मला दिलं, मी तर बघतच राहिले. आणि काय इथे मच्छिंद्रनाथ झाले नव्हते का, इथे त्यांनी सांगितलं नाही. आणि गोरखनाथांनी इथे किती कार्य केलं. ह्या सगळ्या नाथपंथ्यांच्या कार्याला आज खरोखर बहर आलेला. त्या बहरात मध्ये तुम्ही त्यात आनंद उपभोगावा, तुम्ही त्यात मिळवावं. आज तुम्ही महाराष्ट्रात जन्मले त्याचं सार्थक झालं पाहिजे. तर बसले उहापोह करत ह्या छोट्याशा बुद्धीने काय करणार आहे, ही बुद्धी कुठवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आज हे सांगण्याचं कारण असं की मी जगभर फिरते आणि जगभर पाहिलं मी की अत्यंत गहन लोक आहेत सगळे. मग तुम्ही ऑस्ट्रेलियाला जा, नाही तर तुम्ही इंग्लंड, अहो इंग्लंडचे लोक, इंग्लिश लोक, ब्रिटिश, त्यांचा पिंडो काय, हे असं आहे कसं, काय झालं आम्हाला. आमची जी गुणवत्ता होती ती गेली कुठे, आमच्यातले गुण गेले कुठे गेले असले तरी आज तुम्ही ज्या भूमीवर उभे आहात ती अत्यंत पवित्र भूमी आहे. आणि ह्या पुण्यपट्टणमला माझा नमस्कार आणि आपल्या सर्वांना माझा नमस्कार. फक्त एवढंच की आपलं संत पण ओळखा आणि त्या संततात मग तुमचे सारे त्रास दूर होतील. पण इथे पुण्याला काय विचारू नका, दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीने मान्य केलं सहयोगाला आणि तिथे 4 डॉक्टरांना MD मिळाले. आता हे 2-4 MBBS डॉक्टर इथे एवढा तमाशा करतायत. 4 डॉक्टरांना MD मिळाली, त्यांना MD देणारे त्याच्याही उच्च शिक्षणाने शोभित होते. इथे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही करू शकता का सहयोग, नाही करू शकत. ऑस्ट्रेलियामध्ये सहयोगाला मान्यता मिळाली, त्यांना एक विंग मिळालं, त्याच्यामध्ये डिग्री मिळाली. आणि ह्या महाराष्ट्रात तुम्ही करू शकता का, नाही. कारण इथल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अति शहाणे त्यांचे बैल रिकामे असं दिसतंय. आणि जर इथे कोणी करेल असतं ते सुद्धा उत्तर हिंदुस्थानीच करेल हे मला माहिती आहे. कारण तसे अजून तिकडे उपटसुंभ जन्माला आलेले नाही. ते आपल्या महाराष्ट्राचंच वैशिष्ट्य आहे. कारण आपण त्याला चालना देतो, आपण त्याचं ऐकून घेतो, वाटेल ते सांगितलेलं आपण ऐकून घेतो. आणि इतकंच नव्हे, सरकार दरबार सगळीकडे त्यांचंच महात्म्य आहे.
एक असलं काय समजत नाही. आज जेव्हा आपण एक जनजागरणाला बसलो, हजारो लोकांची जिथे कुंडलिनी जागृत होते, तेव्हा ह्या पवित्र महाराष्ट्रात तर केवढं मोठं कार्य व्हायला पाहिजे, केवढं गहन कार्य व्हायला पाहिजे, केवढं उच्च कार्य व्हायला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कारण मी पण महाराष्ट्रात जन्मले आणि महाराष्ट्री भाषेला मी संबंध जगातल्या सर्व भाषांपेक्षाही उच्च भाषा समजते. स्पेशली विशेषतः अध्यात्मासाठी याच्यापेक्षा चांगली भाषा नाही, त्याच्यापेक्षा उत्तम भाषा नाही. पण ज्यांना अध्यात्मच कशा शिकायतात ते माहित नाही, किंवा जे अध्यात्माचा खेळ मांडून बसले अशा लोकांना काय समजणार की ह्या भाषेमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे, आनंदाचेच हजार प्रकार दाखवले ते, आत्मानंद, निरानंद, स्वानंद, तरतरेचे हे शब्द कोणत्याही भाषेत नाही, ते तुमच्या भाषेत आहेत. एवढी मेहनत करून ठेवलेली आहे, ती वाया जाणार आहे का ह्या महाराष्ट्रात? मी एवढं कळकळीने एवढ्यासाठी सांगते की मला आश्चर्य वाटतं, दुसरं काय. आणि दुःखही होतं, काय ही भूमी आणि काय ह्याच्यात इतिहास, अशा मोठ्या अशा ह्याच्यामध्ये कुंडलिनीचं जागरणाचं कार्य म्हणजे पटकन व्हायला पाहिजे आणि पसरायला पाहिजे. ह्या बुद्धीने ते तुम्ही जाणू शकत नाही. मी गोष्ट करते बुद्धीच्या पलीकडे जाण्याची. विश्वामध्ये बदल येत आहे आणि विश्वात हे कार्य होत आहे. बुद्धीच्या पलीकडे निराकारात उतरायची, निर्विचारात उतरण्याची गोष्ट मी करते आहे. जे सर्वांनी सांगितलं ते होत आहे, पण जरा तरी नम्रता असायला पाहिजे ना. हा आखडपणा आणि हा शिष्टपणा तुम्हाला कुठे घेऊन जाणार नाही. त्याला एक नम्रता पाहिजे आणि ते नम्रतापूर्वक जर तुम्ही मान्यता दिली तर मुळीच वेळ लागणार नाही. ह्या महाराष्ट्राची संबंध जी काही परंपरा आहे ती परत ह्या पृथ्वीवर उतरणार आणि परत जग पाहिजे की काय हा महाराष्ट्र आहे. आता तर सगळ्या लोकांना भीतीच बसलेली आहे. कोणी जर म्हटलं की ते पैसे घालायचे म्हणजे नको रे बाबा, महाराष्ट्रात कळणारच कुठे पैसे जातील. ह्या पैशाची काय अशी मोठी लागलेली आहे, तरी काय मिळणार आहे आपल्याला? जे पाहिजे ते परम धन मिळवायला पाहिजे आणि ते काही कठीण नाही. ते मिळाल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही किती श्रीमंत आहात. श्रीमंत, श्रीची मती ज्याला मिळाली तो श्रीमंत. नुसते बाजार गुडघेपणा करून आणि सगळ्याचा बाजार मांडून श्रीमंती ज्यांनी जोडली त्याला श्रीमंतीने म्हणतात. त्याच्यामध्ये काही गौरव नाही, काही नाही. आज मी कुंडलिनीवर एवढ्यासाठी नाही बोलले कारण कुंडलिनी ही शक्ती आहे आणि ती जागृत होऊ शकते. हे तुम्ही मानलं नाही तरी होऊ शकते. पण जर तुम्ही उद्धटपणा केला आणि मगरुरी केली तर तुमचीच ही आई, तुमची कुंडलिनी ती उठणार नाही. मगरूर लोकांसाठी कुंडलिनी नाही, ही नम्र लोकांसाठी. जी नम्र मंडळी आहे त्यांची कुंडलिनी अगदी सहजगत्या उठते. ही गोष्ट खरी आहे आणि त्याची तुम्ही प्रचिती घेऊन काय ते ठरवा. आज एक मोठा दिवस असा मानला पाहिजे की हे कार्य महाराष्ट्रात पुण्यामध्ये होत आहे आणि ह्याचा परिणाम सर्व जगात आहे. सर्व जगामध्ये याचा परिणाम. इथे लोक तुमच्या महाराष्ट्रात येतात ते असाच विचार करून की हा महाराष्ट्र म्हणजे केवढा पुण्य प्रभावी देश, तेव्हा त्याचा पडताळा त्यांना मिळू द्यायचे. आणि त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करायला नको, तुम्हाला काहीही करायला नको. ते तुमच्यात आहे धन, तेच मिळवून घ्यायचं आहे. त्याच्यात माझी सुद्धा तुमच्यावर काही अट नाही आहे. मला तुमच्यापासून काही घेणं नाही, मी परत सांगते. आणि एवढी मेहनत करून आता माझं 73वं वर्ष आहे. 73 वर्षात झाले मी. मग त्या वयामध्ये एवढी मेहनत करत आहे मी, पण मला काही वाटत नाही मेहनत आहे. पण महाराष्ट्रात वाटलं की वाटतं, कारण डोक्यातच लोकांच्या जात नाही की आपला पिंड कुठेतरी गडबड आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देऊन सहयोगामध्ये गांभीर्याने गहन उतरलं पाहिजे, वरवर नाही.
ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ह्या महाराष्ट्रात, ह्या पुण्यामध्येच आपण एक फार मोठं कार्य करू शकतो. साऱ्या जगात ते लोक आपल्या पायावर येतील आणि आपल्याला प्राप्त करतील. हे रजनीश सारखा प्रकार नाही आहे. हा फार महान, फार मोठा असा एक परमेश्वराचा जो कार्यक्रम होता, त्याची आता पूर्णता येण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा ते तुम्ही स्वीकारावं. इतकंच नव्हे, नम्रपणे जाणावं की आपण कोण आहात. आता कुंडलिनी बद्दल पुस्तकं आहेत, ती सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. पण तुम्ही जर सेंटरमध्ये आलात तरच, नाही तर पुस्तक वाचलं आम्हाला आला सहयोग, असं नाही. सहयोग ही एक अनुभूती आहे, एक स्थिती आहे. ती स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. नुसतं वाचून काहीतरी झालं अशातला प्रकार मुळीच नाही आहे. किंवा माझ्या लेक्चरने सुद्धा काही होणार नाही. तुमच्यामध्ये जागृती झाली पाहिजे. आता तुम्हाला दाखवायची गोष्ट म्हणजे अशी की पुण्याची पुण्यनगरी किती महान आहे. आता परदेशात आहेत लोक, पिंड खूप आहे, सगळं काही, पण त्यांच्या मागे अशी भूमी नाही. तर हिंदुस्थानात जेव्हा जागृती द्यायची तर क्षणात लोक पाहतात. क्षणात परदेशात फार मेहनत करायला लागली, आता नाही पण लागली. आणि तेही पाहून आश्चर्यचकित व्हा इतक्या लवकर कशी जागृत होतात. पण इतकं सहज जे घडीत होतं आणि विना सायास काही खर्च न करताना जे मिळतं त्याचं महात्म्य महाराष्ट्रातल्या लोकांना राहिलेलं नाही. काहीतरी मेहनत करून पहाडावर चढून तिथून दडी मारून तिथून उडी मारून काही मिळवलं तर बरं. जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत काहीतरी कार्य केलं पाहिजे अशी एक धारणा आहे. तसं काही करायचं, हे प्रेमाचं आईचं कार्य. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची साक्षात आई तुमच्यातच बसलेली आहे आणि ती तुम्हाला जागृती द्यायला अगदी तयार आहे. तेव्हा ते स्वीकारा. थोडा तरी वेळ आपल्याला द्यावा लागतो माणसाला. तो जर वेळ आपल्याला देऊ शकत नाही तर सहयोग आपल्याला लाभणार नाही, मुळीच लाभणार नाही. आपली जी स्थिती आहे ती उन्नतीशील व्हावी असा विचार ठेवणं आणि त्या उन्नतीत आपण रममाण व्हावं असा संकल्प करणे फार जरुरी आहे. मग एकदा हे कार्य झाल्यावर मग आपण सांगावं. आजपर्यंत कोणत्याही सहयोगाने असं म्हटलं नाही की सहयोगात येऊन त्याला कोणताही मानसिक त्रास झाला किंवा त्याला काहीतरी पैशाचा खर्च आला किंवा त्याला कोणता शारीरिक त्रास झाला. जर कोणी सांगतील तर हे सांगतील की काय काय फायदे झाले आणि कसं कसं त्यांचं आयुष्य इतकं सुंदर आनंदमय घडलं. आजपर्यंत कोणी असं सांगितलं नाही की मला कोणी उचलून पैसे दिले असते, मीच मात्र दिलेत. तेव्हा उगीच कोणाच्या मागे लागायचं उपटसुंबासारखं, आणखी मूर्खपणा करायचा, त्याला काही अर्थ नाही. मला शिव्याच येत नाहीत, मूर्खाशिवाय मी दुसरं काही जाणत नाही. पण जर समजायचं झालं तर माणसाने स्वतःकडे लक्ष द्यावं. मी काय मिळवलं, इतकं मी वाचन केलं, इतकं काही मी शिकले, मला काय मिळालं. थोडं तरी चिंतन करावं लागेल आणि त्या चिंतनात निर्विचारिते तुम्हाला हे प्राप्त. त्याच्यात काय काय घटित होतं त्याच्याबद्दल मला सांगायला नको. फक्त आता आपण आत्मसाक्षात्कार करूया. अहो बसा, कुठे निघाले तुम्ही? इतकं बोलल्यावरही समजत नसेल. 2 मिनिटं बसा. सगळ्यांना डिस्टर्ब करण्यात काय अर्थ आहे? हे आपल्या पुण्यातच होतं असं. दोन मिनिटं बसा. समोरच बसलं पाहिजे असं नाहीये काही. कुठे असला तरी पार होऊ शकता, पण थोडं तरी महात्मा पाहिजे ना त्याचं. तुम्ही आले त्याने ते कशाला मधूनच उठून जायला का? पहिल्यांदा कोणालाही डिस्टर्ब करू, स्तब्धता पाहिजे. बर
आता पहिल्यांदाच थंडी जास्त आहे, पण आता वाढली थंडी जास्त, कारण तुमच्यात चैतन्य वाहतंय, त्याची थंडी आली. आता दोन्ही हात असे माझ्याकडे करा, फक्त दुसरं काही करा नको. कृपा करून नम्रपणे दोन्ही हात माझ्याकडे असे करा. म्हणजे काय, ह्या 5 बोटांमध्ये आणि 6 आणि 7 ही चक्र आहे. ह्या चक्रामध्ये चैतन्य तुम्हाला कळेल, त्याची जाणीव होईल, त्याची जाणीव होईल. चैतन्याची जाणीव हे कलियुगाचं मोठं भारी वरदान है. अब आप देखिए कि दोनों हाथ मेरी और इस तरह से करें, कुछ और करने का नहीं. आप भारतीय हैं और इस पूना के पवित्र भूमि पर बैठे, यही काफी, और कुछ चीज की जरूरत है ही नहीं. जो आपने यहाँ जन्म लिया, जो आपने यहाँ वास्तविक यहाँ आके रहे, ये यही काफी है, और कुछ करने की जरूरत नहीं. आप दोनों हाथ मेरे और. अब आप लेफ्ट हैंड में रख, डावा हाथ माझ्याकडे करा और सर को झुका के, और देखिए कि आपके तालू भाग से जो कि एक स्निग्ध सा हिस्सा था, एक हाथ ऊपर ले, अधांतरी जैसे कहते हैं, ऊपर, इसके ऊपर ऐसे नहीं, से दूर राइट हैंड को रखिए और सर झुका के देखिए कि इसके अंदर से कोई ठंडी ठंडी या गर्म हवा आ रही है. आता मान थोडी वाकून घेणे, आणखी टाळूतून, तुमच्या टाळूतून थंड थंड अशी हवा किंवा गरम अशी हवा येते का, असं उजव्या हाताने बघा. हात अधांतरी धरा. बघा मराठी भाषेत केवढा मोठा शब्द आहे, अधांतरी. काही म्हणाल नको, आपोआप गटीत होईल. मंत्रबिंत्र काय म्हणू नका. आता आता उजवा हात माझ्याकडे, राइट हैंड मेरे और करी, और सर झुका के फिर से लेफ्ट हैंड से देखिए कि तालू से कुछ ठंडी या गर्म हवा है. इस वक्त आपको अपने को क्षमा करना है और दूसरों को भी क्षमा करना है. ये करने से ठंडी हवा आने लग जाएगी. अपने को भी क्षमा करिए और दूसरों को भी क्षमा करिए. क्षमा करिए न करिए, आप करते कुछ नहीं, लेकिन अपने को छलते हैं. इसलिए आप कृपया सबको एक साथ क्षमा करें. उजवा हात माझ्याकडे करा आणि मान वाकवून परत डाव्या हाताने बघा की डोक्यातलं थंड थंड असे चैतन्याच्या लहरी येत आहेत. कोणाकोणाला दूर येतात, जवळ येतात. तर स्वतःला क्षमा करा आणि दुसऱ्यांना क्षमा करा फक्त. अब लेफ्ट हैंड फिर से मेरे और करें और सर झुका करके, और देखिए कि आपके सर ठंडी ठंडी हवा या गर्म हवा आ रही है क्या. आप कर अपने को पूरी तरह क्षमा कर दें और सबको एक साथ क्षमा कर दें. उनके बारे में सोचिए भी नहीं, तो देखिए एकदम हवा ठंडी हो जाएगी. यही चैतन्य है, यही चैतन्य की लहरियां हैं. अब दोनों हाथ आकाश के ओर ऊपर करें और सर पीछे करें और पूछिए कि क्या यही परम चैतन्य है. पूछे 3 बार.
माँ यही परम चैतन्य है? पूछे. आता दोन्ही हात आकाशाकडे वर करून, मान वर करून एक प्रश्न विचारा. श्री माताजी, हेच परम चैतन्य आहे का? असा 3दा प्रश्न विचारा. आता हाथ खाली ठेवा, सारे हाथ नीचे लाइए, दोनों हाथ मेरे ओर करके मेरे ओर देखिए, सोचिए कि देख रहे हैं और निर्विचार हो जाइए. अब जिन लोगों के दोनों हाथ में या उंगलियों में या तालू से ठंडी या गर्म आ रही हो, वो अपने दोनों हात ऊपर करें. ज्या लोकांच्या टाळूतून बोटांच्या मधून किंवा तळहातातून थंड असं वारा किंवा गरम येत आहे, दोन्ही हाथ वर करा. ये है ना? अब देखिए, यही महाराष्ट्र की भूमि. बताइए, देखिए ऐसा कहीं नहीं होता. इस महाराष्ट्र की भूमि को नमस्कार, और आप सबको नमस्कार. सबको अनंत आशीर्वाद, सगळ्यांना अनंत आशीर्वाद. त्याच्यात लोक म्हणतात की हे मेस्मरिझम आहे. बरं, मेस्मरिझमने जर एवढं कार्य होतं तर का करू नये? मी तर डोळे मिटून कार्य करते. मेस्मरिझम मध्ये डोळे वटारून लोक काम करतात, एवढी सुद्धा अक्कल नाही. आता निर्विचार है, म्हणजे बुद्धीच्या पलीकडे गेले. अब आप निर्विचार हो गए, बुद्धि से परे गए. अब अंदर से एकदम जैसे शांति सी लगे और आनंद आएगा, लेकिन इसमें जमना पड़ता है. जैसे पेड़ को जमाते हैं, इसी प्रकार आज आपको हमने अंकुरित कर दिया, पर इसका मतलब नहीं कि आज से आप एकदम बहुत ऊंचे हो गए. जमना पड़ता है. थोड़ा सा अपने आत्म साक्षात्कार का भी मान रखना पड़ेगा, इसकी भी मान्यता चाहिए. ह्याच्यामध्ये जसं बी आहे, ते जरी अंकुरित झालं तरी त्याचे वृक्ष करण्यासाठी त्याला जमवावं लागतं. हमारे यहाँ पूना में बहुत अच्छे सेंटर्स हैं, बहुत अच्छे सहयोग, बहुत पहुंचे हुए सहयोग, और वो आपकी मदद कर. आपको कुछ उसमें पैसा नहीं देना, कुछ नहीं देना. आप थोड़ा टाइम दीजिए और वहां जाइए और उसको प्राप्त करें. इससे आप देखेंगे आपके बच्चे ठीक हो जाएंगे, आपका समाज ठीक हो जाएगा, उनकी बुरी आदतें छूट जाएंगी, तंदुरुस्तियां ठीक हो जाएंगी. 1000 प्रकार के आशीर्वाद आपको मिलेंगे, क्योंकि आप इसके हकदार हैं. हे प्राप्त होण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही प्राप्त करा. त्यासाठी रस्ता उहापोह करून आणि वादविवाद करून आपला वेळ घालवू नका. ह्यात काही शहाणपण नाही. तरी माझी विनंती, आता इतके लोक आले आहेत, आता आमचा फॉलो ऑन इथे होईल, लोक जातील, फॉलो प्रोग्रामला जायचं, तिथे जाऊन आणखी सर्व काही समजून घ्या. तुम्हाला फोटो मिळतील, पुस्तकं मिळतील, सगळं काही मिळेल, पर वहां जाना होगा और आपको सीखना होगा. आपको अगर अपने देश की, अपने समाज की, अपने फैमिली की, अपने बच्चों की कुछ भी कदर हो, तो आप सहज में पूरी तरह से उतरे और उससे आशीर्वादित हो. आप सबको अनंत आशीर्वाद.